राजा राम 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 सीता राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम सीता राम 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 राजा, राजा राम 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 सीता सद्गुरुनाथ राम हरवले आणि सापडले या दोन्ही प्रसंगातून महाराजांची रामावरची जी धारणा आहे ती क्षणाक्षणाला वाढायला लागलेली आहे. स्वतःला अनेक नियमात बांधून घेतलेले आमचे महाराज, पण रामानंदाचं जीव की प्राण म्हणजे रामनाम. इतके तल्लीन होऊन जायचे महाराज. सकाळी 3 वाजता उठून एकदा मानस पूजेला बसले आणि जपाला प्रारंभ केला की कधी कधी महाराज ध्यानाला बसले की त्यांची अवस्था अशी होऊन जायची. ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे. राम पदांबुजावरी, राम पदांबुजावरी वृत्ती गुंतले मधुकरी, वृत्ती गुंतले मधुकरी. ध्यान लागले ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे, लागले. ध्यानामध्ये महाराज रंगून गेले की 5 केव्हा वाजले, 6 केव्हा वाजले, 7 केव्हा वाजले काही पत्ता लागायचा नाही. आणि अग्निहोत्राचं बंधन होतं. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेला काही विशिष्ट आहुती द्याव्या लागतात. त्या जर वेळेवर दिल्या गेल्या नाही तर दिवसभर उपास, संध्याकाळच्या सूर्यास्तापर्यंत वाट पाहायची. सूर्यास्ताला पुन्हा अग्नी प्रज्वलित करून आहुती द्यायच्या आणि मग अन्नग्रहण. 15 दिवसात 2-2, 3-3 प्रसंग असं यायचे महाराजांचे. कारण त्यांचं नामस्मरण म्हणजे काय होतं, अंतःकरणापासून मला राम रंगी मन
राम रंगी रंगले मन राम रंगी रंगले मन राम रंगी रंग मन राम रंगी रंगले मन राम रंगी रंगले आत्मरंगी रंगले मन आत्मरंगी आत्मरंगी रंगले मन विश्वरंगी रंगले मन राम रंगले मन राम रंगले राम रंग रंगले त्या तल्लीनतेमध्ये असं व्हायचं. आणि मग प्रल्हाद महाराज जर पाणी पिणार नसले, अन्न घेणार नसले, स्वयंपाक तर रामासाठी सगळा करायचा, आल्या गेल्याला वाढायचा, पण प्रल्हाद महाराज उपवास करायचे. गंगामाय उपवास करायच्या, दोन्ही भाऊजया आणि जिजीमाय सगळ्यांना उपवास करायचा. काही दिवस गेले आणि एक दिवशी योगायोगाने सद्गुरू रामानंद महाराजांचं आगमन झालं. मोकळेपणाने गंगाबाईशी रामानंद महाराज बोलायचे. गंगाबाईने सांगितले की महाराज गाऱ्हाणं नाही आहे, पण त्याच्या अवस्थेचं वर्णन करते. अशा भावसमाधीमध्ये बसला की 8-8 वाजेपर्यंत त्याला भानावर तो येत नाही. आणि भानावर आल्यावर सूर्य जो होऊन गेलेला असतो, माय आज रामाची इच्छा नाही, वेळ वाया नाही गेला. पण रामोपासनेमध्ये रंगून गेलेले प्रल्हाद महाराज अग्नीच्या हवनामध्ये त्यांचं लक्ष. काय करावं रामानंद महाराजाला माहिती आहे. पिढ्यान पिढ्या अग्निहोत्राची सेवा चालत आलेली आहे. आपण याला थांब असं म्हणण्यात अवघड आहे. हे कार्य आपण आपल्या गुरुकडून करून घेऊ. सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांनी तर देह ठेवलेला होता 1913 मध्ये, पण 12 वर्षानंतर प्रगट ब्रह्मचैतन्य, ज्याला आपण तात्यासाहेब महाराज केतकर म्हणतो, गुरु महाराज आमच्या रामानंद महाराज मालाडला गुरुपौर्णिमेला जायचे. आणि प्रल्हाद महाराज सेवेत बरोबर असायचे. रामानंद महाराजांनी ही अवस्था तात्यासाहेब केतकरांना, म्हणजे प्लॅंकेटवर बसल्यावर महाराजांना, मोठ्या महाराजांना सांगितलं. मोठ्या महाराजांचे शब्द आहेत की हे अग्निहोत्राधिक जे कर्म आहेत ना, अग्निहोत्राधिक कर्म कशासाठी असतात? अंतःकरणाच्या शुद्धीसाठी असतात. आता ज्याच्या अंतःकरणात रामच प्रकट झाले, आता शुद्ध विशुद्ध कुठे राहिला? साध्य होईपर्यंत साधन करायचं, साध्य मिळालं की त्याचं काम झालं. मला असं वाटतं आता प्रल्हाद बुवांनी शास्त्रीय पद्धतीने अग्निहोत्राचा समारोप करावा. पुष्कळ सेवा झालेली आहे, अंतःकरण शुद्ध झालेलं आहे. आता कर्मापेक्षा नामप्रचारामध्ये त्यांनी जास्त वेळ घालावा. तात्यासाहेब केतकर म्हणजे प्रगट ब्रह्मचैतन्यांनी सांगितलं,
आणि महाराजांनी क्षणाभरात मान्य केलं. अवघड असतं. एखादा नियम आपण वर्षानुवर्ष करतो आणि एखाद्याने म्हणल्यावर तो थांबवायचा, फार वाईट वाटतं. पण गुरुचे गुरु समर्थ म्हणाले, राम स्वामी जाण माझा, तरी तुझा होय आजा, लढिवाळपणे ओजा चालवेल की आत्माराम. वडिलाचं मुलावर जेवढं प्रेम असतं त्यापेक्षा आजोबाचं प्रेम जास्त असतं. त्यामुळे ब्रह्मचैतन्य महाराजांनी या शब्दामध्ये आमच्या प्रल्हाद महाराजाला समजून सांगितलं, कर्माचा समारोप खिरड्याला आल्यानंतर एका पौर्णिमेच्या दिवशी इष्टी साजरी केली. खूप अन्नदान, भरपूर अन्नदान करून अग्नीचा समारोप केला. अक्षरशः आज्ञापालन कशाला म्हणतात. आणि रामानंद महाराजांची काय खुबी आहे, सांगितलं असतं तर ऐकलं नसतं का, पण त्याच्या मनाला वेदना झाल्या असत्या. पण आजोबांनी सांगितलं की ताबडतोब पटतं. आणि ही रामानंद महाराजांची इच्छाच असली पाहिजे असं समजून त्यांनी अग्नीचा समारोप केला. आता तो वेळ नामस्मरणामध्ये चाललेला आहे. महाराज रामानंद महाराजांचा जास्त मुक्काम आता जालन्याला होऊ लागला. जेव्हापासून आनंद सागरांच्या कन्येशी विवाह झाला आणि रामाची जबाबदारी सगळी, उपासना आणि बाकीचे उत्सव महोत्सवाची व्यवस्था सगळं रामानंद महाराजांवर येऊन पडले. मुक्काम मी सुरुवातीला सांगितलं सकाळी की रामापुढे फक्त 10-12 पत्र टाकलेले होते, टीन शेड. रामानंद महाराजाला खंत होती, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आणि त्याच्या पुढे असा पत्राचा मंडप. त्याच्या वैभवाला शोभेल असा सभा मंडप व्हावा. उभे राहिले, रामापुढे प्रार्थना केली आणि त्याप्रमाणे त्यांनी खूप जवळजवळ 8 वर्ष आधी मराठवाडा हा निजामाच्या ताब्यात होता. निजामशाही त्याला म्हणतात. परवानगीसाठी अर्ज दिला की रामाच्या समोर सभा मंडप उभा करायचा, शासनाची परवानगी असावी. मुसलमानी काळ होता, हिंदूच्या मंदिरांना सभा मंडपाला बांधायला असं परवानगी लागायची. रामानंद महाराज खरं म्हणजे नर्मदेच्या परिक्रमेला चालले होते, पण परवानगी आली म्हटल्यावर म्हणाले, नर्मदा काय, माझ्या गुरुच्या चरणाजवळ सर्व तीर्थ आहेत. काय नर्मदा काय, गोदा काय, माझ्या गुरुचरणाचे ध्यान ध्यान, गुरुचरणाचे ध्यान मान, त्याची माझे संध्या स्नान, देव पूजा माझी देव पूजा, देव पूजा माझी देव पूजा, माझी देव पूजा. गुरुचरणाचा बिंदू बिंदू, गुरुचरणाचा बिंदू, तोच माझा क्षीर सिंधू, तोची माझा क्षीर सिंधू हो, देव पूजा माझी देव पूजा, देव पूजा माझी देव पूजा. पाय तुझे गुरुराया, गुरुराया, पाय गुरुराया, देव पूजा माझी देव पूजा, देव पूजा माझी देव पूजा, देव पूजा माझी देव पूजा. आणि मग रामाची सेवा ही पहिली गोष्ट नर्मदा परिक्रमा होईल तेव्हा महाराजांच्या इच्छेने करू. आणि मग बांधकामाला प्रारंभ. मालाडवरून त्यावेळेला आपल्या जालन्याच्या राम मंदिराच्या सभागृहासाठी आराखडा तयार करून आणले होता आणि त्याप्रमाणे बरं हुकूम काम करायचं. इस्टिमेट ज्याला आपण काय म्हणतो, अंदाजपत्रक खर्चाचं बांधकामाचं, ते त्या काळात 60,000 रुपयाचं होतं. 60,000 जमा करायचे आणि ते फक्त भिक्षेवर मंदिर उभं करायचा हा संकल्प होता. काही न मागावे शिष्यासी.
बहु आणता मूठ भरी या नियमाप्रमाणे मग काहीतरी व्यक्तिगत उपासना असल्याशिवाय कार्याला धार येत नाही. आणि म्हणून महाराजांनी, आमच्या रामानंद महाराजांनी वर्णन येऊन गेलं की 14 दिवस उपवास, 1 दिवस द्वादशीचं अन्न ग्रहण करायचं. सभा मंडपाला प्रारंभ झाला. आमचे प्रल्हाद महाराज, आमचे वडील नानाचार्य, यज्ञेश्वर काका कस्तुरे, असे अनेक मंडळी मागून मागून नाव सुचले. त्यामध्ये हे आणवीकर महाराज जे आहेत, आता त्यांनी देह ठेवलाय 10 वर्षापूर्वी, आणवीकर महाराज आणि एक भानुदास महाराज, त्यांचं समर्थ स्थापित मठ आहे. अशी ही मंडळी सेवेसाठी होती बांधकामावर. रामानंद महाराजांनी आलटून पालटून सेवा सांगायची. एकदा प्रल्हाद महाराजाच्या वाट्याला सेवा आली की कुंडावरून पाणी आणायचं आणि बांधकामावर टाकायचं, सुन्याचं बांधकाम. तांब्याच्या घागरी होत्या जालन्याला, 40 घागरी. आता हिशोब विचारू नका 40चं काय केलं म्हणून, होते तेव्हा. कुंडावर जायचं, पाणी शेंदायचं, उपसायचं विहिरीतून. 35 पायऱ्या त्या चढायच्या, बांधकामावर आणून टाकायचं आणि पुन्हा पाणी आणायला जायचं. अक्षरशः आज्ञापालन. किती पाणी टाकायचं? 10 घागरी, 20 घागरी, 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 12, काही नाही. काय अवघड असतं पहा अक्षरशः आज्ञापालन. आपल्याला जर नामसप्ताहामध्ये पहाऱ्यावर बसवलं, तुमचा पहारा 8 ते 9, पण 9:15 पर्यंत कोणी आलं नाही ना, तर मनातल्या मनात आपण रुद्र म्हणतो, पवमान म्हणतो, 3-3 पिढ्याचा उद्धार करतो. नाव दिलं आणि वेळेवर जपाला यायला होतं काय याला म्हणून. आणि आमचे महाराज जे सकाळी 7:30 वाजता काकड आरती झाल्याबरोबर पाण्याची घागर उचलतात, कुंडावर जातात, 35 पायऱ्या चढतात, 35 पायऱ्या वर येतात आणि बांधकामावर टाकतात, पुन्हा जातात. कार्यक्रम चालू आहे. एक दिवशी काय झालं, एक पिंपळगाव राजा देशमुख तिथले, त्यांची एक मुलगी बरोबर होती आप्पासाहेबाची, कमलबाई तिचं नाव होतं. कमळा, लहान 10 वर्षाची पोरगी आणली बरोबर. ते सेवेमध्ये असायचे महाराजांच्या. दुपारी 12 वाजले, 12:30 वाजले, नैवेद्य झाला, आरती झाली आणि पंक्ती बसायची वेळ आली. कामावर आले गडी माणसं पण होते. प्रल्हाद महाराज जे सकाळपासून पाणी आणून टाकायचं काम करायचं. जेवायला बसायची वेळ आल्यानंतर आमची कमळाबाई आपल्या बाबांना म्हणते, बाबा सगळे लोक जेवायला बसायला लागले. म्हणले हो, पण हा गडी मात्र सारखा पाणी टाकतो आणतो, पाणी टाकतो पुन्हा आणतो. त्याच्या तोंडावर हात ठेवला. बाई हे गडी म्हणू नये बरं, हे सध्या आपले रामानंद महाराज आहेत ना, त्यानंतरचे आपले हेच महाराज आहेत. असं हो. पण म्हणाले मग ते पहा ना, बाकीचे लोक कशामध्ये तरी वेळ गमावतात. आलं लक्षात? पण हा गडी सकाळी 7:30 पासून पाहतो. आपले प्रल्हाद महाराज एक पंचा खाली गुंडाळलेला, एक पंचा खांद्यावर आहे आणि पाणी आणतात, टाकतात. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम. प्रत्येक क्षणाला महाराजांच्या मुखातून नाव आहे. काम चालू आहे. जा, तू त्यांना गडी म्हणली ना, नमस्कार कर, आपले महाराज आहेत ते. आणि ह्या कमळेला येऊन नमस्कार केला. महाराजांनी टणकन उडी मारली. ते आप्पासाहेबाला ती पोरगी म्हणाली होती की तो गडी आहे ना. महाराज म्हणले, हे बघ बाई, मी महाराजांचा गडीच आहे, मला नमस्कार नको करू, आपले महाराज तिथे बसलेले आहेत, त्यांना नमस्कार कर. रामानंद महाराज हे सगळं पाहू लागले. आप्पासाहेब काय झालं, कमळा काय म्हणते? लहान आहे म्हणाले महाराज, काही तिला अजून समज नाही. झालं काय, काय म्हटले ती म्हणते, हा गडी सकाळी 7:30 पासून 12 वाजले जाता, पाणी पित नाही, तंबाखू खात नाही, बिडी ओढत नाही, सुपारी खात नाही, कुठं बसत नाही, उठत नाही, कोणाशी गप्पा करत नाही, तोंडाने सारखं नामस्मरण करतो, पाणी आणतो टाकतो, पाणी आणतो टाकतो, पुन्हा जातो पुन्हा येतो. कोणी त्याला विचारत नाही. रामानंद महाराज उठले, प्रल्हादाला बोलवून घेतलं आणि हृदयाला लावलं. महाराज वाह,
रामानंदांचं लक्ष नव्हतं का? लक्ष होतं, पण कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. संत सद्गुरू परमेश्वर कृपा करताना काहीतरी परीक्षा पाहिल्याशिवाय कृपा करत नाही तो. आज रामानंद महाराज उठले स्वतः आणि प्रल्हादाला बोलावलं, हृदयाला लावलं, पुन्हा एकदा पाठवून हात फिरवला. ये हृदयीचे, ये हृदयी प्रेरिले. सगळं आपल्या जवळचं पूर्ण पारमार्थिक पुण्य प्रल्हाद महाराजांच्या मस्तकावर ठेवून दिलं आणि सांगितलं, प्रल्हादा, आजपासून जगदुद्धार करण्याचा आशीर्वाद मी तुला द्यायला. ती सेवा करायची, नामस्मरण करून घ्यायचं, लोकांना अनुग्रह द्यायचा आणि नामाचा प्रचार करायचा. महाराजांनी पायावर डोकं ठेवलं. ती पण आज्ञा समजतो महाराज. आणि लोकांना सांगितलं, आता उद्यापासून कोणाला अनुग्रह घ्यायचा असेल तर माझा नाही घ्यायचा, प्रल्हादाचा घ्यायचा. त्याला आणि मला वेगळं समजू नका. मला सांगा, हा जीवनातला अत्युच्च कोटीचा प्रसंग आहे महाराजांच्या. रामानंद महाराजांच्या लक्षात आलं की आपल्यापेक्षा खरोखर साधना या प्रल्हादाची जास्त आहे. आता आपण हे बंद केलं पाहिजे आणि प्रल्हादालाच पुढे केलं पाहिजे. झाडाखाली झाड वाढत नाही, आता याला पुढे नेलं पाहिजे. लोकांना सांगत होते, अनुग्रह घ्यायचा, प्रल्हादाचा घ्या. एकदा काय झालं, राम मंदिराचं बांधकाम चालूच होतं. साखर खिरण्याचे एक बाळाभाऊ मिस्त्रीच म्हणत होते, त्यांना आडनाव भालेराम होतं त्यांचं. मिस्त्री, सुतार काम करायचे, पण परभणीला काही कामानिमित्त गेले आणि येताना जालन्याला उतरायचं आणि मग साखर खिरण्याला जायचं. तोपर्यंत मंदिर फारसं नावारूपाला आलेलं नव्हतं. आपलं राम मंदिरचं बांधकामाचं चालू होतं नुसतं. बाळाभाऊ परभणीहून बसले. गरमी होत असेल म्हणून अंगातला सदरा काढला, आपलं तिकीट, आपले सगळे पैसे सदराच्या खिशात ठेवले, सदराची घडी खेळली, मांडी खाली ठेवली आणि खिडकीला टेकून बसले. मंद मंद कुंद पवन वाहत असे प्रभात. सुंदर वाऱ्याच्या झुळका यायला लागलेल्या आहेत आणि बाळाभाऊ मिस्त्रीला शांत झोप लागली. कुठेही झोपायची सवय असलेले लोक कथेला बसले तरी झोपतात, गाडीत बसले तरी झोपतात, रिक्षेत बसले तरी झोपतात. झोप हा ज्यांचा ठाई भाव असतो, कुठेही झोपतात. यांना झोप लागली. आला जालना, उतरणाऱ्यांची गडबड सुरू झाली. यांना, अरे बापरे, जालना आला का, उतरा. आणि मग सदरा घालावा म्हणून पाहायला लागले. मांडी खाली सदरा नाही, सदरा नाही म्हणजे पैसे नाही, आणि पैसे नाही म्हणजे काढलेलं तिकीटही नाही. काय करावं? चांगले सुशिक्षित होते, काम करून पैसा कमवणारे होते. आता रेल्वेतून खाली उतरताना जर कोणी पकडलं तर आपली इज्जत जाईल. काय करावं म्हणून उतरल्या बरोबर ज्या दिशेनं गाडी यायची त्याच्या विरुद्ध दिशेनं रेल्वेतून उतरले आणि विरुद्ध दिशेने वापस चाललेले. चालता 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 रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पकडू नये असं त्यांना वाटत होतं. प्लॅटफॉर्म तसा लहान होता त्या काळात. पापभिरू लोक होते पहिले. आता किती मोठा प्लॅटफॉर्म झाला तरी बिना तिकीट प्रवास करणारे छाती ठोकपणे करतात, ती गोष्ट वेगळी. पहिलाच प्रसंग आला आमच्या भालेरावर. उतरले. आता कुठेतरी 2 दिवस काम करू आणि पैसे मिळाले की साखर खिरण्याला जाऊ. मंदिराचं बांधकाम चालताना दिसलं. बाळाभाऊ तिथे आले. रामानंद महाराज मारुतीला प्रदक्षिणा घालत होते. कोटीच्या कोटी उड्डाण हे झेपावे उत्तरेकडे, मंदाद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला. आणिला मागुतीनेला आला गेला मनोगती, मनासी टाकिले मागे गती. चालू आहे प्रदक्षिणा चालू आहे. बाळाभाऊ आले. नुसत्या अंगात सदरा नाही,
एक प्रदक्षिणा झाली, पाहिलं माणूस चांगला दिसतोय पण काहीतरी याच्यावर आपत्ती आलेली दिसती, अंगावरचं उपरणं काढलं, घ्या कुठून आलात? तिसऱ्या प्रदक्षिणेला विचारलं, त्यांनी सांगितलं महाराज मी साखर खेळल्याचा राहणारा. साखर खेळल्याचं म्हणजे अर्थात आमच्या प्रल्हादाच्या गावाचा. काय संतामुळे काय किंमत वाढती, कोणाची? पंताची वाढती आणि जनताची पण वाढती. हा म्हणून तर आमचे कबीरदासजी म्हणाले की सत्संगत के 3 गुण हर कोई लागत पाव, खाने को मिष्टान्न मिले आखिर वैकुंठ ही जाव. सियावर रामचंद्र की. संतांच्या संगतीत राहिल्याबरोबर काय परिणाम. बर 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 सांगितलं असं असं झालं, माझे कपडे गेले, माझे पैसे गेले, काही हरकत नाही, तुम्ही असं करा पाठीमागे रामकुंड स्नान करून या, आज रामाचा प्रसाद घ्या. काय काम करता? मी सुतार काम करतो महाराज. सुंदर, मला काम चांगलं करता येतं. बरं 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 या. प्रसाद खाऊ घातला आणि त्याचा आत्मा तृप्त केला. हा आणि सुतार काम करता का? एखादी खिडकी तयार करता येईल म्हणले, चांगली करतो. मग काय रामानंद महाराजांनी तिथल्या सुतारांना सांगून काही साहित्य त्याला पाहिजे ते दिलं. सुंदर सागवानी खिडकी, जालन्यातल्या कलाकारांनी जशी केली त्यापेक्षा सुंदर खिडकी केलेली आहे. वा, आनंद वाटला. अर्थात दुसऱ्या दिवशी स्नान केलं आणि परवानगी मागायला लागलेले आहे. रामानंद महाराज म्हणे, या रामकुंडावर स्नान करून या आणि अनुग्रह घ्या रामाचा. त्याला काहीच समजेना, पण आपण इथे आलोय, आता कालपासून राहतोय, 2 दिवस काम केलंय, महाराजांनी जाण्याचे येण्याचे पैशाची व्यवस्था केली, काय हरकत आहे म्हणून त्यांनी आपलं अनुग्रह घेतला. महाराजांनी सगळ्या नियमाबरोबर एक नियम सांगितला, तुमच्या गावात राम मंदिर आहे म्हणले, हो आमच्या घरापासून थोडं लांब आहे पण आहे. ठीक आहे ठीक. एक करत जा, रोज 1 माळ जप केल्याशिवाय राहायचा नाही रामाच्या नावाचा. हो महाराज, अगदी आनंदाने करीन. आणि दुसरी गोष्ट, रामाचं दर्शन घ्या. आणि हे बघा, जर रामाचं दर्शन घ्यायला तुम्हाला लांब पडत असलं ना, तर तुमच्या बाजूला प्रल्हाद महाराज आहेत का, कुठे राहतात माहिती आहे? हो आमच्या बाजूला. हां, मग रामाचं दर्शन नाही झालं ना, तर प्रल्हाद महाराजाचं दर्शन घ्या, म्हणजे माझं दर्शन घेतल्यासारखंच आहे, रामाचं दर्शन घेतल्यासारखंच आहे. प्रल्हाद जाण बाळा श्रीराम मूर्तिमंत, प्रल्हाद जाण बाळा श्रीराम मूर्तिमंत. जा दर्शनात याच्या, जा दर्शनात याच्या, वंदित यास नित्य. प्रल्हाद जा बाळा श्रीराम मूर्तिमंत. प्रल्हाद जाण बाळा श्रीराम मूर्तिमंत. करुणावतार ऐसा तो दीन बंधू थोर, भक्तास जो आधार, या जास साधू संत. प्रल्हाद जाण बाळा राम मूर्तिमंत. प्रल्हाद राम बाळा श्रीराम मूर्तिमंत. आणि महाराज, आज शेकडो वानरामध्ये हनुमंताच्या हातात मुद्रिका द्यावी किंवा तिथे जाऊन आल्यानंतर, कुठे लंकेला जाऊन आल्यानंतर जेव्हा समजलं की आणि 1/4 रावणाची सेना जाळली, 1/4 रावणाचा अक्ष नावाचा पुत्र मारला, रावणाची भेट घेतली, त्याच्या दाढीपासून सगळे कपडे जाळून टाकले, त्याची निर्भर्सना केली, जानकीची भेट घेतली आणि परत आला. एवढं काम केल्याबरोबर भगवान श्री रामचंद्र म्हणाले, हनुमता कृतम कार्यम देवैरपि सुदुष्करम. देवापेक्षाही जे देवादिकांना शक्य झालं नसतं ते कार्य हनुमंतरायाने केलंय. हनुमंताला मिठी मारली. अहो
नरही नव्हता, वानर होता. आणि हा नरश्रेष्ठ राम त्या हनुमंताला जवळ घेऊन अंगावून हात फिरवतो. तसं आज प्रल्हाद महाराजाचं कौतुक, अरे मी आणि तो वेगळा नाहीच आहे, हे आज रामानंद महाराज सांगतात. पुढे एका कवीनं वर्णन केलं. रामानंद प्रल्हाद दोन्ही एक रूप, एक रूप. रामानंद प्रल्हाद दोन्ही एक रूप. सुख विसखा खेप, सुख विसखा खेप, जन्म मरणाची श्रीराम जय राम, श्रीराम जय राम. रामानंद प्रल्हाद दोन्ही एक रूप. रामानंद प्रल्हाद दोन्ही एक रूप. एक रूप. रामानंद प्रल्हाद दोन्ही एक रूप. एक हिरा आसे एक माणिक तो, एक हिरा आसे एक माणिक तो. भक्ताला जी पाहतो, भक्ताला जी पाहतो, पुत्र प्रेम श्रीराम जय राम, श्रीराम जय राम. रामानंद प्रल्हाद दोन्ही एक रूप. रामानंद प्रल्हाद दोन्ही एक रूप. एक रूप रूप रामानंद प्रल्हाद दोन्ही एक एक रूप, एक रूप दोन्ही एक रूप. रामानंदाने सांगावं की मी आणि प्रल्हाद वेगळा मानू नका. यामध्ये प्रल्हादाची महती आपण समजून घ्यायला पाहिजे की काय साधना असली पाहिजे. रामानंद महाराजांच्या मनामध्ये प्रल्हाद महाराजांविषयी काय स्थान असलं पाहिजे. जे स्थान ब्रह्मचैतन्यांच्या मनामध्ये आनंद सागर ब्रह्मानंद यांच्या बाबतीत होतं, तेच आमच्या रामानंदांच्या अंतःकरणात प्रल्हादाचं स्थान होतं महाराज. म्हणून आपण अनुग्रह देणं बंद केलं आणि याला सुरू केलं. बाप सुद्धा आपल्या तिजोरीच्या किल्ल्या, आपले फिक्स डिपॉझिटचे पत्रक मुलाच्या ताब्यात शेवटचा श्वास सुटेपर्यंत देत नाही. देतो का? पण आज प्रल्हाद महाराजांना रामानंद महाराजांनी जुने ठेवणे पूर्णपणे प्रल्हाद महाराजांच्या ताब्यात दिलेलं आहे. भा असो, पुढे राम मंदिरचं सभामंडप पूर्ण झालेलं आहे. एक धर्मशाळा बांधायला काढली, ती पण पूर्णत्वाला गेली. आणि त्यामुळे त्या धर्मशाळेच्या बांधकामातून एका जवळच्याच माणसाने रामानंद महाराजाविषयीचे गाऱ्हाणे निजाम सरकारकडे गेले. रोज पंक्तीला बसणारे, रोज पंक्तीला आहेत, पण त्यांनी रामानंद महाराजांचं काम थांबवण्यासाठी निजाम सरकारकडे गाऱ्हाणे केले. पण परिणाम काय झाला? महाराजांच्या नुसत्या दर्शनाला पाहून, महाराजांचं रूप पाहून, महाराजांचे बोलण्यातला तो भाव पाहून त्या निजाम सरकारचा जो पाठवलेला माणूस होता त्यांनी रामानंद महाराजाला मंदिराच्या बाजूची 7 एकर 30 गुंठे पांडुरंग वल्द केशवराव रामदासी यांच्या नावानं जमीन करून दिली महाराज. आज राम मंदिराच्या भोवताली असणारे प्लॉट आणि तिथे असणारं बांधकाम हे सगळं रामानंदाला व्यक्तिगत मिळालेल्या जमिनीवर आहे. पण हे सगळी जमीन रामानंद महाराजांनी रामाच्या नावाने करून टाकली. काय वैभव मिळालं, काय ऐश्वर मिळवलं, काम पूर्ण झालं. असू द्या. आणि आता हे काम पाहण्यासाठी सद्गुरु स्वरूप असणाऱ्या तात्या महाराजांना बोलवायचं ठरलं. आज ब्रह्मचैतन्य महाराज असते तर आलेच असते, मग ते आता या प्रगट ब्रह्मचैतन्याच्या रूपात आहे. म्हणून आमच्या रामानंद महाराजांनी त्यांना जाऊन प्रार्थना केली. प्रेमच असं होतं
की ब्रह्मचैतन्यांच्या अंतरंग शिष्यातले आमचे रामानंद महाराज, मग तात्यासाहेब केतकर आणि म्हणजे ब्रह्मचैतन्य महाराज त्यांना नाकारतील का? ठरलं की यावरच्या रामनवमीच्या उत्सवामध्ये तात्यासाहेब केतकर येणार. रामानंद महाराज स्वतः मोठ्या दक्षतेनं, काय असतं माहिती का, हे संत महंताचं दिसत नाही पण फार दक्ष असतात. वाढायला बरोबर आहे का नाही, वेळेवर स्वयंपाक झाला का नाही, चहाला वेळ का लागला, भाजी सर्वांना पुरली का, हे सगळं साधू संत महात्मा बसल्या जागेहून पाहतात आणि लक्ष ठेवतात. रामानंद महाराजांचं तसंच होतं पहा. जिथल्या तिथे सगळी व्यवस्था बरोबर. आज तात्यासाहेब महाराज केतकर येणार, त्यांच्याबरोबर 10-12 मालाडचे लोक येणार. काय जय्यत तयारी. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन जय सीताराम. जय रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन जय सीताराम. जय जय रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज की जय जय. तुकतुकीत गोरा पान रंग, वर काळी पुठ्ठ्याची टोपी घातलेली, तपकिरी रंगाची मलमलचा सुंदर पांढरा साधा स्वच्छ असा शर्ट घातलेला, सर्द स्वच्छ धोतर नेसलेलं, पायात चप्पल असलेले तात्यासाहेब महाराज रेल्वेतून उतरले. बैलगाड्यातून त्यांना मंदिरापर्यंत आणलं आणि मंदिराच्या प्रवेशद्वारापासून सभागृहापर्यंत पायघड्या टाकून जेव्हा त्यांना ओवाळून आत आणलं, काय रमणीय दृश्य दिसू लागलं. अख्खा अर्धा जालना आला होता. कोण ब्रह्मचैतन्य महाराज आहेत, कोण प्रगट ब्रह्मचैतन्य आहे काय हे पाहण्यासाठी. आणि इतक्या गर्दीला रामानंदाने जमा केलं, प्रल्हादाने जमा केलं, तात्यासाहेबाचं हृदय भरून आलं. बस सप्तमी अष्टमी आज जन्मोत्सव. राजाधिराज रामचंद्र महाराज की गुलाल उधळण्यात आला. यथावकाश उपहारानंतर, पालखीनंतर प्रगट ब्रह्मचैतन्यांचं प्रवचन झालं. दशमीच्या दिवशी हजारो लोकांचं अन्नदान झालं. व्यवस्थितपणे गाभाऱ्यात जाऊन तात्यासाहेबांनी रामचंद्रांची पूजा केली. सगळ्या सभामंडपाचं सगळं परीक्षण केलं आणि फार कौतुक केलं रामानंद महाराजांचं. वा, आता निघण्याची वेळ आली तेव्हा सगळ्या लोकांजवळ कौतुक केलं की खरंच उत्सव कसा करावा, सद्गुरूची सेवा कशी करावी, रामाची सगळ्या दृष्टीनं व्यवस्था कशी असावी हे शिकायचं असेल तर पांडुरंग बुवांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवा. आपल्या स्वतःची देहाची पर्वा न करता काय उत्सव साजरा केला. प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित अशा व्यक्तींची निवड करून त्याप्रमाणे त्यांच्याकडून काम करून घेणं आणि अशा जंगलामध्ये मंगल निर्माण करणं, हे सगळं कार्य पांडुरंग बुवांनी केलेलं आहे. म्हणून मी जरी गेलो तरी मी आणि पांडुरंग बुवा एकच आहेत हे लक्षात ठेवा. ज्यांना मला नमस्कार करायचा त्यांनी पांडुरंग बुवाला नमस्कार करा. पहा, ब्रह्मचैतन्य महाराजांनी पांडुरंगाचं कौतुक आणि पांडुरंगांनी प्रल्हादाचं कौतुक, अशी परंपरा आहे. आपल्याकडे जशी त्रयी लागते ना, त्रयी कृष्णशास्त्री त्रयी लागते, पितृपितामह प्रपितामह, तसं इकडे सुद्धा परमगुरु, परात्पर गुरु आणि परमेष्ठी गुरु, आमच्या प्रल्हाद महाराजांवर परमेष्ठी गुरुपर्यंत कृपा प्रसाद आहे महाराज. 27 सालापर्यंत बांधकाम पूर्ण झालेलं आहे.
आणि या सगळ्या दगदगीमध्ये जे उपवास केले त्यामुळे आम्ल पित्ताची व्यथा रामानंद महाराजाला घडली. वरच्यावर त्यांना ओकाऱ्या व्हायच्या वगैरे खूप त्रास सुरू झाला. गोंधळाचा उत्सव डिसेंबरमध्ये असतो, म्हणजे मार्गशीर्ष मासी असतो, थंडीचा काळ. 13 कोटी जपाचा संकल्प सुटला. जपाची थोडीशी उणीव भासू लागली म्हणून लोकांनी जास्तीत जास्त यावं आणि नामजपाला बसावं आणि उत्सवाच्या आधी परिपूर्ण तो जप व्हावा आणि त्याचं हवन प्रल्हाद महाराजांच्या आमच्या रामानंद महाराजांच्या हाती व्हावं म्हणून तात्यासाहेबांचं पत्र आलं की पांडुरंग बुवांनी लवकर गोंदवल्याला यावं आणि जप पूर्ण करून त्यांच्या हाती आपण जपाचं समर्पण करू. आनंद वाटला. खरं म्हणजे आम्लपित्ताच्या व्यथेमुळे जालन्यात राहून त्यांनी खूप उपचार घ्यावेत असं सर्वांचं म्हणणं पडलं. पण आमच्या रामानंद महाराज म्हणालेले गुरु महाराजांचं बोलवू आलं आणि पत्रातच असा उल्लेख होता की आपण आता इथेच या. समजलं त्यांना सगळं संपलंय. महाराज कायमचं आपल्याला बोलवत आहेत. वा, मोठ्या आनंदाने जालना सोडत आहेत. आज रामापुढे उभे राहिलेले आहेत. डोळे भरून रामाला पाहिलं. एवढा भव्य दिव्य सभामंडप उभा केला, एवढ्या खोल्या, एवढ्या धर्मशाळा, परंतु कुठेही आसक्ती न ठेवता माझ्यानंतर काय व्यवस्था करायची, अरे तो राम बसलेला आहे, तो राम सर्वांची व्यवस्था करणार आहे. आणि रामानंद महाराज देवराव नारायणांची गाडी आलेली होती, त्या गाडीमध्ये बसून बुलढाण्यावरून साखर गोंदवल्याला पोहोचले. तब्येत अष्टमी नवमी पासून जास्त वाढलेली आहे. सारख्या ओकाऱ्यावर ओकाऱ्या व्हायच्या महाराजांना. महाराजांना वाटलं बरं झालं दशमीचा पर्व काळ आहे आणि आपल्याला या पर्व काळावर सद्गुरूंच्या चरणामध्ये एकरूप होता येईल. प्रगट ब्रह्मचैतन्याच्या कानावर आमच्या प्रल्हाद महाराजांनी ही गोष्ट सांगितली. ब्रह्मचैतन्य महाराज तात्यासाहेब प्लॅन्केट घेऊन आले आणि रामानंद महाराजांच्या खोलीत त्यांचं प्रवचन सुरू झालं. बुवा, गडबड करू नका. दशमीचा पर्वकाळ तर पुण्यपर्व काळच आहे, पण गोंदवल्यातला प्रत्येक दिवस आपल्याला पर्व काळ. केलेल्या जपाची सांगता करू, आपण द्वादशीला विचार करू. महाराज जशी आपली आज्ञा. महाराज संताचं असं असतं, मृत्योर मूर्ती पदम दत्वा. तुमच्या आमच्या मस्तकावर मृत्यू पाय देतो, पण संत मृत्यूच्या मस्तकावर पाय देत असतात. त्या मृत्यूला सांगितले की चाल, यायचं नाही द्वादशीपर्यंत, द्वादशीला विचार करू, सगळा कार्यक्रम झाल्यावर. त्रास होता तो होता, पण द्वादशीचा दिवस यज्ञ सांगता पार पडली, जपसमर्पण झालं आणि रात्री अस्वस्थ झालेले आहेत. प्रल्हाद महाराजांनी पुन्हा एकदा तात्यासाहेबकडे आले. एक प्यालाभर दूध पाठवलं. म्हणाले महाराज त्यांना काहीच पचत नाही. हे त्यांनी आईनं दिलेलं दूध हे सांगा. रामानंद महाराजांना सांगितलं, घेतलं त्याने. आणि ज्याप्रमाणे त्यांनी अभंगामध्ये मागणी मागितली होती की धन्यतेची भूमी लागवते चरण, धन्यते मरणते. गोंदवल्यामध्येच महाराजांचे प्राण सद्गुरू ब्रह्मचैतन्यामध्ये विलीन झाले. ज्या सगुणाची पूजा केली, ज्या सगुणाची सेवा केली, त्या सगुणाने आता निर्गुणामध्ये प्रवेश केलेला आहे. बोलण्यासाठी सगळं सोपं आहे हो. अपार प्रेम होतं ज्या प्रल्हाद महाराजाचं रामानंदावर, ते आता राहिलेले नाहीत. तरी परंतु मृत्यून म्हणे मी थोर. समास लक्षात होता. मानगंगेच्या काठावर नव्हे, ज्ञानगंगेच्या काठावर रामानंद महाराजांच्या शरीरावर सगळे संस्कार प्रल्हाद महाराजांनी पुत्रवत केलेले आहेत. आत्मा वै पुत्र नामासी.
सगळे विधी तेथे आटोपलेले आहेत. महाराजांच्याच मानगंगेमध्ये ज्ञानगंगेमध्ये अस्थि विसर्जन करून महाराज 15 दिवस पूर्ण करून निघालेले आहेत. कुठेतरी स्थान करायला पाहिजे. जिथे महाराजांच्या शरीरावर संस्कार झाले होते तिथे एक सुंदर वृंदावन बांधण्याचं काम केलं. कोल्हापूरचे वडेर म्हणून नावात त्यांनी तुळशी वृंदावन करून आणलं आणि तिथे समाधीची स्थापना, जिथे संस्कार केले होते महाराजांच्या शरीरावर तिथेच झालेले आहे. ब्रह्मचैतन्य महाराजांची केवढी कृपा की जिथे रामानंद महाराजांच्या देहावर संस्कार झाले आणि जवळपास 40 वर्ष सतत जास्त आमचे प्रल्हाद महाराज तिथे तो उत्सव साजरा करायचे. 1931 सालापासून रामानंद महाराजांचा पुण्यतिथी उत्सव गोंदवल्यात साजरा करायचे. आज तिथे एवढी वास्तू निर्माण झाली की ब्रह्मचैतन्य महाराज स्वतः तिथे येऊन उभा राहिले. एकीकडे आनंद सागर महाराज बसले, एकीकडे रामानंद ब्रह्मचैतन्य बसले आणि मध्ये आमचे रामानंद महाराज आहे. शिष्यासाठी सद्गुरूंनी सुद्धा तिथे यावं ही सगुण भक्ती आहे आमच्या रामानंद महाराजांची. तात्यासाहेब महाराजांनी प्रगट ब्रह्मचैतन्याने सांगितलं की रामानंद महाराजांचे पुष्कळसे भक्त विदर्भात जास्त आहेत, मराठवाड्यात जास्त आहेत. त्यांना गोंदवल्यात येणं जाणं थोडं दूर पडणार आहे. आपल्या सद्गुरूला भेटावं अशी प्रत्येकाला तळमळ लागते आणि त्यांच्या समाधानासाठी आपण साखरखेड्यामध्ये महाराजांच्या पादुकाची स्थापना करा. पुढच्या वर्षी मी स्वतः त्या कार्याला येईल. पहा, आपल्या शिष्याच्या सोहळ्यासाठी सद्गुरूने यावं. आपण तात्यासाहेब म्हणतच नाही त्यांना, आपण त्यांना प्रगट ब्रह्मचैतन्यच म्हणतो. ते येणार आणि बरोबर 1932 सालामध्ये रामानंद महाराजांचं बालनाथ मंदिरामध्ये समाधी स्थान निर्माण झालं. महाराज खेरड्यात सुद्धा, खेरड्याचे लोक म्हणू लागले इथे करा, सिंदूरजनचे लोक म्हणू लागले इथे करा, जालना ही त्यांची कर्मभूमी इथे करा. महाराज अनुष्ठानाला उभे राहिले. 2 महिने अनुष्ठान केलं. पण देवराव नारायण देशपांडे वगैरे ही श्री घनश्याम गोविंद देशपांडे या लोकांनी महाराजांच्या कानावर घातलं की महाराज जर प्रल्हाद महाराजांनी खेरडा सोडून इतरच कुठे गेले तर आमच्या खेरड्यात काही राहणार नाही. हो, साखर खेरड्याचा अनभिषिक्त राजा आमचा प्रल्हाद महाराज आहे. त्यामुळे प्रल्हाद महाराजांनी खेरड्यातच राहावं म्हणून त्यांची इथेच समाधी करण्याची आपण योजना तशी परवानगी गेल्या. नाही तर आम्ही आडवे पडू, आमच्या अंगावरून तुम्हाला जावं लागेल. तात्यासाहेब पेतकरांच्या लक्षात आलं. म्हणाले बरोबर आहे, जिथे बाल्य अवस्थेमध्ये आमचा प्रल्हाद एका पायावर उपासना जप करत होता त्याच स्थानामध्ये त्याची मंदिर उभं राहणं महत्त्वाचं आहे. आणि रामानंद महाराजांचं स्थान बालनाथ मंदिरामध्ये निर्माण झालं. देशपांडे मंडळींनी हे सगळं संस्थान रामानंद महाराज प्रल्हाद महाराजांना समर्पित केलं आणि आता गोविंद रामानंद असं नाव पडलं. कवीनं वर्णन केलं की स्थापुनी गुरुमूर्तीचे केले संस्थान. फार कमी उदाहरण आहेत असे. आपल्या गुरुच्या नावाचं संस्थान उभं केलं असे फार कमी स्थान आहेत. आमच्या प्रल्हाद महाराजांचा मान यामध्ये महत्वाचा आहे. आज आपण साखर खेळण्याचे उत्सव महोत्सव पाहतो आणि या साखर खेळण्यामध्ये आमच्या प्रल्हाद महाराजांमुळे अनेक साधू संत महात्मे साखर खेळण्यात येऊन गेले. हजारो लोकांचा अन्नदान. आता संस्थान उभं राहिलं. कीर्तन प्रवचन उत्सव महोत्सव येणारे जाणारे आणि महाराजांचे शिष्य दररोज 10-10 5-5 वाढतच होते. प्रल्हाद महाराजांची गोष्ट सांगतो आपल्याला. रामानंद महाराजांनी देह ठेवला तरी कार्य वेगाने वाढत होतं. हो, एक दिवस जायचा नाही की आज प्रल्हाद महाराजांचा अनुग्रह घेणारा कोणी आला नाही. कोण कुठून येत होतं, महाराजांना कुठे नेत होतं आणि महाराज कोणत्याही निमित्ताने कोणी बोलवलं की जात होते. का? अरे निमित्त काही असू द्या, पण तिथे 10 लोकांच्या भेटी होतात. जे नामस्मरण करत नाहीत त्यांना नामाला लावल्या जातं. ज्यांना इच्छा असेल त्यांना अनुग्रह घेता येतो आणि महाराजांनी दिलेली आज्ञेचं परिपालन होतं. महाराज आवर्जून जायचे. पहा प्रल्हाद महाराज इतका नावलौकिक पसरला, इतका नावलौकिक पसरला. पण काय असतं माहिती का,
सगळेच नवग्रह चमकणारे असले तरी 2 ग्रह आहेतच, राहू केतू. त्यांना अमान्य करून चालेल का? असे प्रत्येक गावात आणि प्रत्येक संताच्या भोवती राहू केतू असतात. त्यांना छळणारे, त्यांना त्रास देणारे, त्यांना अपमानित करणारे. एकदा काय झालं, आमच्या साखर खेळल्यामध्ये एका उत्सवाच्या निमित्ताने गावात एक नामवंत कीर्तनकार, त्यांचे नावं सांगू नये, आपल्यासाठी ते आदरणीय वंदनीय आहेत, पण त्यांची कीर्तन सुरू होते. काही कुटाळ लोक होते, कुटाळ, ज्यांना फक्त लोकांना नावं ठेवायचीच एक सवय म्हणा, की त्यांची वृत्ती म्हणा. काही काही लोकांची दृष्टी असते पहा कशी. मक्षिका व्रणमिच्छन्ति. माशी कुठे बसते? जिथे थोडीफार जखम झाली असेल ना तिथे माशी बसते. चांगल्या भागावर शरीराच्या माशी बसली तरी उठून जाते, पण जिथे जखम असेल ती जखम कोरत बसणे हा माशीचा स्वभाव. तसे समाजामध्ये काही लोक असतात, नावं ठेवायचे आणि लोकांना बदनाम करायचं, असे अनेक काळापासून चालत आलेले आहे. साखर खेड्यामध्ये असा एक संच होता. कीर्तनकार बुवाला सांगितलं, बुवा कुठून आलात, काय आलात, काय नाही, काय वर तुमची काय माळ काय असते, किती पैसे घेता, किती मिळतात तुम्हाला? काय कोणी 21 रुपये देतो, कोणी 50 रुपये देतो. किती सालची गोष्ट सांगतो मी तुम्हाला? 35-40 सालातली गोष्ट सांगतोय. हां, 50 रुपये म्हणजे खूप झाले. नामवंत कीर्तनकाराला 50 रुपये द्यायचे. काळही तसाच होता. 4-5 रुपयाला गव्हाचं पोतं होतं. 50 रुपयात किती पोती गहू आले? आता भेटतात का तेवढे? आम्ही तुम्हाला दुप्पट पैसे देतो, पण एक काम करा. त्याचे प्रल्हाद महाराज आहेत ना, त्यांनी घरदान केलं, हे केलं, ते केलं, ते केलं, पण फार बुवाबाजी करतात. आम्ही तुम्हाला सांगून ठेवतो, तुम्ही कीर्तनामध्ये असा विषय मांडा की ज्यामुळे प्रल्हाद महाराजांची जास्तीत जास्त निंदा होईल. वा रे वा, शहाणे. हे लोक उत्सवात रोज जेवायला असायचे, बरं रोज जेवायला आहेत, आणि ते म्हणतात की प्रल्हाद महाराजांची अशी काही तुम्ही निंदा करा, पैसे दुप्पट आम्ही देऊ. आता काही कीर्तनकार असे असतात महाराज, कसे पैसे घेऊन कोणाकडूनही बोलतात. हा, या कीर्तनकाराला वाटलं दुप्पट पैसे मिळतात, आणि मग घेतला अभंग, आणि त्या अभंगावर बोलता बोलता एकदा सरकायला लागल्यावर काय असतं, कीर्तनकार असू दे, हे भागवत करा, सरकला की सरकला. त्यांनी इतकी निंदा केली महाराजांची, मी सांगू नये, तुम्ही ऐकू नये. आपण कीर्ती ऐकायसाठी आलो, निंदा ऐकायसाठी आलो नाही. खूप निंदा केली त्यांनी. त्यांना वाटलं आता मजा आ गया, आवाज पैसे गेले तर गेले, पण कीर्तनकार म्हणा अशी केली. महाराजांनी मंदिरात त्यांचं कीर्तन ठेवलं आणि त्यांचा मुक्काम, शास्त्रीवा कीर्तनकार बुवा मुक्काम करा इथेच. ठीक आहे. लोकांना वाटलं आता प्रल्हाद महाराज त्याच्यावर चिडतील, त्याच्याशी भांडतील, त्याला बोलतील, पण शांतीचा महासागर म्हणजे प्रल्हाद महाराज आहे. महाराज हा शांतीचा महासागर, काय सांगावं. पण तिथे उपस्थित असणारे प्रल्हाद महाराजावर अपार प्रेम करणारी अशी मंडळी होती. त्यांनी कीर्तनकाराला गाठलं, महाराज कीर्तनकाराने कसं असावं, कसं बोलावं. तुम्हाला प्रल्हाद महाराजाचं काय माहिती आहे? माहिती आहे तुम्हाला? ध्वजा भक्तीची ध्वजा भक्तीची लाविली जयाली, जयांच्या मनी तो वसे चाप पाणी, जया पाहता दूर ती मोह माया, अरे म्हणून नमिनी प्रल्हाद पाया. अरे आमच्या साखर खेळण्यामध्ये
भक्तीची ध्वजा ज्यांनी फडकवली असे प्रल्हाद महाराज, अरे ज्यांनी ग्रहदान केलं असे प्रल्हाद महाराज, अरे रामासाठी 5-5 दिवस उपवास केले असे प्रल्हाद महाराज, अहो रात्र ज्यांच्या शरीरातून राम राम हे स्वर बाहेर पडतात ते प्रल्हाद महाराज, त्यांची तुम्ही निंदा केली. लक्षात ठेवा. आता बोलणारे काही भावनिक होते. उद्या आता तुमच्या घरून काय निरोप येतो पहा. तुमचं असं होईल, तुमच्या बायकोचं असं होईल, तुमच्या पोराचं काय असतात भावना प्रधान लोक. कीर्तनकार घाबरला पार. पण रामानंद आपले प्रल्हाद महाराज जवळ घेऊन त्यांना झोपले आणि सगळ्या माणसामध्ये त्यांचा उपरणं नारळ देऊन सत्कार केला. आणि जेव्हा बुवा कीर्तनकार बुवा सकाळी सटपटले ना, आता काय होतं का मी जाऊ द्या, कीर्तन पुढचे बुडले तर बुडले, बायका पोरं वाचले पाहिजे. आपण महाराजाची निंदा केली, घाबरलं ते आणि सकाळी निघणार तर आमचे प्रल्हाद महाराजांनी, शास्त्री वा पूजा 2 कीर्तन, काय कीर्तन छान केलं आपण काल विषय इतका सुंदर प्रतिपादन केला की त्यामुळे मला माझ्यातल्या चुका समजल्या. काय असतं, दुसऱ्याचे दोष काढता येतात हो, पण स्वतःचे दोष समजत नाही. पण तुमच्या रूपाने रामानंद महाराजांनी मला माझे दोष समजावं म्हणून व्यवस्था केली. राहा आजच्या दिवस अजून असंच कीर्तन करा, पुढचा विषय पूर्ण करा, म्हणजे मलाही आनंद वाटेल. खरं म्हणजे आपल्याला कोणी नावं ठेवलं तर आपल्याला काय वाटतं, तेरे को देख लेंगे, आपण काय म्हणतो. पण आमचे प्रल्हाद महाराज, माझ्या अजून राहिलेल्या चुका उणिवा काय असतील ते आपण दाखवा, तितक्यासाठी रामानंद महाराजांनी आपल्याला पाठवलंय. आज घाबरला, साष्टांग नमस्कार केला त्याने, डोळ्यातून अश्रुपात निघाला. महाराज मी एक पोटार्थी कीर्तनकार आहे हो, पोट भरू कीर्तनकार आहे. पैसे मिळवण्यासाठी मी काही लोकांनी आपल्याच गावातल्या मला असं पैसे कबूल केले, खरं कबूल केलं जाईल. महाराजांनी विचारलं नाही, त्यांचे नावं विचारले नाही, असू द्या. पण माझे चूक काढण्यासाठी आणि मला दोष मिळवण्यासाठी रामानंदाने, नाही महाराज मला तुम्ही क्षमा करा, तुम्ही क्षमा केली असं म्हणल्याशिवाय मी आपले पायच सोडणार नाही. डोळ्यातून अश्रुपात व्हायला लागला, पश्चात्ताप दग्ध झालेला हा कीर्तनकार महाराजांच्या पायावर गडबडा लोळतोय. महाराजांनी आशीर्वाद दिला, रामाचं नाव घ्या आणि कीर्तनकार कसा असावा हे समर्थ लिहिलेलं त्याप्रमाणे वागा, म्हणजे राम सांभाळील. घाबरू नका, तुम्ही त्याचं नाव घ्या, तो तुम्हाला सांभाळील. बाहेर आले हे लोक, बाहेर उभेच होते. का काय झालं काल, प्रल्हाद महाराज काही बोलले का, त्यांच्या शिष्यांनी तुम्हाला मारलं का. कीर्तनकारांनी आपली बॅग खाली ठेवली आणि काय बोलू लागला, हे मूर्खांनो, ज्याच्या गावात राहतात त्या संताला ओळखलं नाही तुम्ही. हा माहिती आहे कोण आहेत प्रल्हाद महाराज. संत चूडामणी प्रल्हाद समर्थ, संत चूडामणी प्रल्हाद समर्थ. चूडामणी प्रल्हाद समर्थ, संत चूडामणी प्रल्हाद समर्थ. कासया निंदिता, कासया निंदिता आपण व्यर्थ, आपण व्यर्थ. संत चूडामणी प्रल्हाद समर्थ, संत चूडामणी प्रल्हाद समर्थ, संत चूडामणी प्रल्हाद समर्थ. नरकास जाऊ आपण सारेही, थारा कोणी देई ऐसे नाही. अरे निंदा जे संतांची करती करवीती, निंदा जी संतांची करती करवीती. गणती पापांची
करी हो गणती पापाची कोण करी संत चूडामणी राज समर्थ संत चूडामणी प्रल्हाद समर्थ संत चूडामणी प्रल्हाद समर्थ आता एक करा संत पाय धरा. ए मूर्खांनो, अजून सुधारायचं असेल तर त्यांचे पाय धरा त्या प्रल्हाद महाराजाचे. तुम्ही नरकात जाता आणि मलाही नरकात घालता का? एवढा महात्मा आहे तो. आता एक करा संत पाय धरा नामाची ती धरा कास वेगी संत चूडामणी प्रल्हाद समर्थ संत चूडामणी प्रल्हाद समर्थ संत चूडामणी प्रल्हाद समर्थ. ऐसा संत आम्ही देखिला ना ऐकिला ऐसा संत ऐसा संत आम्ही देखिला ना ऐकिला पश्चाताप झाला मजसी बहु पश्चाताप झाला मजसी बहु संत चूडामणी प्रल्हाद समर्थ संत चूडामणी प्रल्हाद समर्थ संत चूडामणी प्रल्हाद समर्थ प्रल्हाद समर्थ प्रल्हाद समर्थ. निंदकाची सुद्धा महाराजांनी त्याला सन्मार्गाला लावून त्याला रामाचा आशीर्वाद कसा मिळेल हे मार्गदर्शन केलं. हे संताचं लक्षण आहे. महाराज तुकाराम महाराजाचे अभंग आहेत, पुष्कळ असे आहेत, आपल्याला वेळ नाही आहे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा. इथं रंजले गांजले तर आहे, पण ज्यांनी आपली निंदा केली त्यांचं सुद्धा कल्याण करणं. अरे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो. मैत्र जीवाचे ही अपेक्षा संत ठेवतात. आणि या सगळ्या संतांचे लक्षणं अनेक अभंगामध्ये अनेक वेदांतामध्ये अनेक उपनिषदामध्ये वेगळे वेगळे आले असतील. ते जर समुच्चयानं पाहिजे असतील तर आमच्या प्रल्हाद महाराजाचं साग्र समग्र चरित्र डोळ्यापुढे ठेवावं आणि त्यांचे पाय धरून आशीर्वाद मागून आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. आजची सेवा आपण झालेली महाराजांच्या चरणी समर्पित करू. आपली वेळ संपलेली आहे. उद्या ठीक 2 वाजता बसायची आपण अपेक्षा ठेवू. जेव्हा रामाची इच्छा असेल तेव्हा कथेला प्रारंभ होईल. खूप आपल्याला ऐकायसारखं आहे. जेवढं महाराजांच्या कृपेने जमेल तेवढं आपण ऐकू. आता पावन करावे आता पावन करावे उद्धरावे आम्हा दीना उद्धरावे. आम्ही काही नेणो हित म्हणून जाहलो पतित. पुण्य नाही माझे गाठी केली दोषांची रहाटी.
दास म्हणे माझे जिणे कामा सर्वस्वी उडे पावन करावे आता पावन करावे आता पावन करा पावन करा पावन करा सद्गुरुनाथ महाराज जय देवा प्रल्हाद गुरुराया आरती करीतो भावे बंधुनी तव पाया जय देवा साखर खेरड्यामध्ये काळे द्विज वंश कीर्ती मंदिर उभारती बाबा पुरुष रचिला त्यावर आपण सरस असा कळस गुरुभक्ती रस मानस तरंगिणी हंस जय देव प्रल्हाद राया आरती करतो भावे वंदन तो पाया जय देवा स्वभाव सात्विक भोळा त्यागहीन तसान गुरु अज्ञेने केले सारे गृहदान समरसली श्री गुरुची सारी शिकवण आपली गुरुमूर्तीचे केले संस्कार जय देव प्रल्हाद राया आरती करतो भावे वंदन तो पाया जय देव पंथ प्रचार केला संथपणे सारा चरणी शरणागत देसी धारा चुकवावा तारा षडरिपुता मारा भगवन नाम स्मरणे भवसागर तारा जय देव प्रल्हाद गुरुराया आरती करतो भावे वंदन तो पाया जय देव अच्युतम केशवम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं वदे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं वदे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे गुरुनाथ महाराज की जय सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा पेक्षू नको गुणवंतानंदा रघुनायका मागणे आहे तू जननी मदीय नकळे अज्ञान मिले करू झाली गे मज प्रेम पाखल सदा दूरी नको गे धरू प्रेमे वाहत मुक्त कंठ करुणी नाही तुझे बंधन प्रल्हादा गुरुराजया निज तुम्हा माझे असो वंदन गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरुनाथ महाराज की जय आता